जय. आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. आम्ही या अगोदर 15 दिवसापूर्वी श्रीशैल्यम आंध्र प्रदेशामध्ये हैदराबाद पासून 210 किलोमीटरवर एक महाराजांचं मंदिर आहे. ते मंदिर पाहिलं आम्ही आणि मी म्हटलं की आपण महाराष्ट्रात राहून आपल्या जवळ असणारं भिवंडी येथील महाराजांचं मंदिर पाहिलं नाही, म्हणून मी आमचे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की आपण कोणत्याही परिस्थितीत जाऊया आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला एक सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा छत्रपती राजाराम महाराज यासारख्या आपल्या महाराष्ट्रातील ज्या वीरांचं जर तुम्हाला खरोखर त्याप्रमाणे बघायचं असेल तर प्रथमतः तुमच्याकडचा जो मोबाईल आहे तो बंद करून टाकायचा उद्यापासून. जमेल का? मोबाईल बघायचाच नाही, हो किंवा नाही. आज तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्या की आम्ही कमीत कमी वेळ मोबाईल बघू. बोला. ठीक आहे. आता तुम्ही मला वाटतं किती पाचवी किती देऊ द्या. पाचवीत ना, तर 5वी पासून 10वी पर्यंत एक लक्षात ठेवा, मी टीचरचं सुद्धा काम केलेलं आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की 5वी ते 10वी पर्यंत कमीत कमी मोबाईल बघा, तरच तुम्हाला मेरिट मध्ये येण्याचा चान्स आहे. नंतर 10वी 12वी आणि 12वी ते तुमचं ग्रॅज्युएशन हे 17 ते 20 वर्ष तुम्हाला काम करायचंय, फक्त अभ्यास करायचा. नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. तर आता इथून पुढे लक्षात ठेवा. आणि ही मोठी आता त्यावेळेला 350-400 वर्षापूर्वी मोबाईल होता का? परंतु महाराज बरोबर सोनेरीवरून बरोबर लाल महाराज आपल्या पुण्याला जायचे. त्याप्रमाणे काही अडचण येणार नाहीये, फक्त मोबाईल सोडून द्या. आणि हे जे मंदिर घडवलेलं आहे ते खरोखर म्हणजे उशिरा का होईना पण झालेलं आहे, ते खूप अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता छत्रपती आणि दुसरं एक तुम्हाला सांगतो, तुमच्या टीचर लोकांना पण माझा विनंती आहे की आपल्या पुण्यामध्ये श्री सृष्टी म्हणून महाराजांचं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असं सगळं मोठं एकदम याच्या डिजिटलच्या माध्यमातून गड किल्ले सगळे तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तिकडे तुम्ही सहलीला गेला तर आवर्जून पुण्याला मध्ये ते ठिकाण बघा. पुण्यातल्या आंबेगाव मध्ये ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराजांच्या सरदारांच्या सह जे तुमचे गड किल्ले होते महाराजांचे त्यांची संपूर्ण माहिती म्हणजे डिजिटल माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे. तर तिथे सुद्धा व्हिजिट दिली तर खूप महाराजांविषयी तुम्हाला खूप चांगली माहिती मिळू शकेल. तर मी आमच्या मुंबई महानगरपालिकेतर्फे त्याचप्रमाणे आमच्या सर्व महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे तुम्हा सगळ्यांना पुढील आयुष्यात शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला विनंती आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने नेहमी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इकडे यावे. विजय कॉन्टॅक्टमध्ये तर तुमच्या प्रोग्राममध्ये आपण एवढी मोठी वास्तू उभी केली. जय शिवराय.